जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेला आहे। पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांनी फसवणूक केल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आल्याची माहिती आहे। पार्थ पवार आणि दिग्विजय पाटलांच्या अडचणीत वाढणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झी24 तासच्या या बातमीनंतर चौकशीचे आदेश दिले होते आणि त्यानंतर वेगात चौकशी सुरू झाली। नोंदणी महानिरीक्षक यांनी सुद्धा चौकशी केली। जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलेला आहे आणि या अहवालामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या अहवालात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केलेल्या अहवालामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटलांनी फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। पार्थ पवार, दिग्विजय पाटलांच्या अडचणीत त्यामुळे वाढ होणार असल्याचं पाहायला मिळतंय। झी24 तासनं कालपासून ही बातमी ब्रेक केली, एक्सक्लुझिव्ह बातमी होती। झी24 तासच्या इन्व्हेस्टिगेशन टीमनं एक बारकावे या सगळ्या बातमीचे महाराष्ट्रासमोर मांडले, सरकारसमोर मांडले, प्रशासनासमोर मांडले। कशा पद्धतीनं या सगळ्या प्रशासनामध्ये फायली हल्ल्या गेल्या, सरकारी पातळीवर कशा पद्धतीनं पार्थ पवार यांच्या कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी ही सगळी यंत्रणा हल्ली, या सगळ्याचा आढावा, या सगळ्याचा पाठपुरावा झी24 तासनं केला आणि झी24 तासनं ब्रेक केलेल्या या बातमीनंतर राज्यात आणि प्रशासनामध्ये खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचंच हे यश म्हणावं लागेल। कारण मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केलाय आणि सगळ्यात बाब महत्त्वाची म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि त्यांचे नातेवाईक दिग्विजय पाटील यांच्यावर फसवणुकीचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात थेट पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, आपण जी बातमी लावून धरली, ज्या सगळ्या बाजू मांडलेल्या आहेत आपण या बातमीमधल्या, ही बातमी ब्रेक केली आणि आता जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा ठपका ठेवलेला आहे, मुख्यमंत्र्यांपर्यंत अहवाल पोहोचलेला आहे। चंद्रकांत, होय, बरोबर। जिल्हाधिकाऱ्यांनी आपण ज्यावेळेस स्टोरी करत होतो त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत ऑन रेकॉर्ड, जे आपल्याकडे ऑलरेडी आहेत। ते सगळं आपण नंतर या बातमी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आज त्याचा अहवाल शासनाला पाठवलेला आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी त्याची सगळी चौकशी लावली होती आणि त्यानंतर कलेक्टर साहेबांनी हे सगळे आदेश आणि अहवाल सादर केलेलं आहे आणि त्याचंच फलित म्हणून आता आपण बघतोय बावधन पोलीस स्टेशनला रजिस्टर गुन्हा दाखल होतो या प्रकरणामध्ये आणि एक दुय्यम निबंधक हा ऑलरेडी सस्पेंड झालेला आहे। एवढी सगळी यंत्रणा आपल्या बातमीनंतर सगळी ऍक्टिव्ह झालेली आहे आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे जे या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे थोडक्यात आता पण शासन FIR दाखल करताना कुठेही पार्थ पवार यांचं नाव नाही, त्यामुळं त्या अहवालात सगळ्या गोष्टी समोर येत असतील, मग खरंच FIR मध्ये पार्थ पवार यांचं येणार का, हेच आता पाहाय। अगदी चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आता त्यामुळे पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला, आता गुन्हा दाखल करत असताना या दोघांच्या नावाचा समावेश केला जातोय का हेही तुम्ही सांगितले आणि ते बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।